शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या बोलतात. आपण थेट जाऊया. शेवटी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विधानसभेच्या अधिवेशनासाठी जेव्हा आमदार येणार आहेत तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय ज्या टेस्ट करायच्या त्या केल्याशिवाय त्यांना विधानसभेत प्रवेश मिळणार नाही. अशा प्रसंगामध्ये जर काही आमदारांना विधानसभेच्या बाहेर राहावं लागलं तर त्या निवडणुकीला अर्थच राहत नाही. राऊत साहेब, निवडणूक कशा पद्धतीने होईल? सिक्रेट बॅलेट असेल हे मी सांगू शकत नाही. हे मला माहीत मुळात हे प्रश्न मला विचारणं हेच चुकीचं आहे. तर तुम्ही आता म्हटलं जसं की निवडणुकीला तसा अर्थ झाला कारण कोरोनाची परिस्थिती आहे. ही सर्व वस्तुस्थिती ही मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. मग अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी संवाद केलेला आहे का दोन पक्षांसोबत? नक्कीच संवाद सुरूच आहे. एकमेकांशी संवाद असल्याशिवाय निर्णय होतच नाहीत महाविकास आघाडीमध्ये. म्हणजे निवडणूक टाळण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. बघा, हा प्रश्न तुम्ही दिल्लीमधल्या आलेल्या नेत्याला विचारणं चुकीचं आहे. जर जागा बदलली तुम्ही मुख्य प्रवक्ते आहात. नाही, मी मुख्य प्रवक्ता जरी असलो तरी हे सगळे प्रश्न जे आहेत हे सगळे प्रश्न मुंबईतल्या आता उपस्थित असलेल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना एकत्रित विचारले पाहिजे. पण राऊत साहेब, निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणजे जी निवड आहे ती बिनविरोध व्हावी, काय मत काय आहे? एक असं आहे की कोणी कितीही आपटली तरी विजय जो आहे हा महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा होणार, हे नाकारता येत नाही. अशा वेळेला निवडणूक टाळता आली विरोधी पक्षाकडून तर ते महाराष्ट्रावर उपकार होतील. या सगळ्या परिस्थितीत कशा करता आपण ताणाताणी करायची? जिंकणार तर आम्हीच, यात काय हे नाही आहे, शंका किंवा संदेह नाही. जिंकणार तर आम्हीच. तुम्ही कितीही आरडाओरड केलात किंवा संशयाचं वातावरण निर्माण केलं तरीसुद्धा विरोधी पक्षाला ह्या अशा प्रकारच्या निवडणुकात अजिबात यश मिळणार नाही. त्याच्यामुळे सामंजस्यानं मोठ्या मनानं ह्या निवडणुका टाळून या निवडणुका बिनविरोध झाल्या तर एकंदरीत त्याचा परिणाम फार चांगला होतो. त्याच्यामध्ये जरंडेश्वर कारखाना जप्तीचा आदेश आहे. तर याच्यामध्ये अजित पवारांचे जे निकटवर्ती आहेत त्यांची नावं आहेत, अजित पवारांचं सुद्धा नाव आहे. काय करतील? जे सत्ता स्थापनेमध्ये किंवा सत्तेच्या संदर्भात जे महत्त्वाच्या भूमिका बजावतात त्यांची अशा प्रकारे कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला त्याच्यातल्या आर्थिक आणि तांत्रिक बाबी माहीत नाही, पण एक कारखाना चालू आहे. सहकार क्षेत्रामध्ये जरंडेश्वरला एक महत्त्वाचं स्थान आहे त्या भागामध्ये, कोरेगाव. ठीक आहे, कारवाई तुम्ही केली असेल, जे काही मी वाचतो आहे, सील केलं, अमुक केलं. बघा, एका कारखान्यावर हजारो लाखो लोकांचं जीवन, रोजगार अवलंबून. मला असं वाटतं की या संदर्भात आता मी काय बोलणार, पण कारवाया सुरू आहेत. कारवायांना गती आणली जाईल अशा धमक्या दिल्या जात आहेत आणि कारवाया घडवून आणू असे संदेश दिले जात आहेत. हे काय निर्मळ राजकारण नाही, जे महाराष्ट्राची परंपरा आहे. आमने सामने येऊन आपण लढायला हवं. ईडी किंवा CBIचा वापर हे पाठीतले वार आहे. मी कोणत्याही पक्षावरती याचं खपर फोडत नाही, पण जे चाललेलं आहे हे आपल्या राज्याच्या परंपरेला शोभणारं नाही. ईडीची कामं ईडीने करावी, CBIची कामं CBIने करावी. सरकार आणणं आणि सरकार पाडणं किंवा त्यासाठी सहाय्य करणं हे या केंद्रीय तपास यंत्रणांचं काम नाही. राऊत साहेब, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर पुन्हा एकदा एक प्रश्न विचारतो की उमेदवार कोण असेल काँग्रेसचा? या संदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस अशी काही चर्चा झाली आहे? उमेदवार काँग्रेसचाच असणार. पण ही जागा काँग्रेसची आहे. त्यावेळच्या वाटाघाटीमध्ये विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला गेलं होतं. त्याच्यामुळे काँग्रेसचाच उमेदवार असेल आणि काँग्रेसचाच उमेदवार जिंकून येईल. शिवसेनेचं असं म्हणणं आहे का की पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसचे उमेदवार शिवसेना ठरवत नाही. सोनिया गांधी ठरवतील, प्रियांका राहुल गांधी ठरवतील. हे काम शिवसेनेचं नाही. तसं आमच्याकडे कोणी मंत्री व्हावं, कोणी कोणत्या पदावर जावं हे उद्धव ठाकरे ठरवतात. तसं त्यांचे उमेदवार कोण हे काँग्रेस पक्ष ठरवेल. काँग्रेस आग्रही आहे, परंतु शिवसेनेला ही निवडणूक नको आहे असे दिसतंय.
ठाकरे आणि सोनिया यांच्यामधलं हे द्वंद्व आहे का? आणि अजिबात चर्चा पण अशी आहे की तुम्ही दिल्लीमध्ये आलात ते काँग्रेसशी पण चर्चा करण्यासाठी आलात तुम्ही. नाही, द्वंद्व वगैरे काही नाही. किंबहुना आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये सगळ्यात मधुर संबंध आहेत. जसे शरद पवारांशी उद्धव ठाकरेंचे संबंध आहेत, तसे सोनिया गांधींशी तितकेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि असा एखादा पेच प्रसंग उभा राहतो तेव्हा उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी एकमेकात चर्चा करतात. नाही, पण या संदर्भात, या अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं बोलणं झालेलं आहे, भेट झालेलं, पण सोनिया गांधींशी काही झाली संवाद असेल, झाला आहे? झाला असेल. असा आहे की जर संवाद झाला असेल तर तो झाला असेल ना. त्याच्यात आता मी काही इथून पुरावे दाखवायला तुम्हाला बसलेलं नाही, हे पहा, हे टेप रेकॉर्ड, हे पहा, असं नाही. झालं असेल. तीन पक्षाशी संवाद झालाच असेल. केंद्र सरकारची जी पुनर्विचार याचिका होती ती फेटाळलेली आहे. पाहिलं. त्यामुळं मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो पुन्हा केंद्राकडे आलाय असं वाटतं. केंद्रांनीच त्याच्यामध्ये लक्ष घालावं, केंद्रानेच त्यातून मार्ग काढावा. यासाठीच तर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजित पवार आणि अशोकराव चव्हाण यांच्यासह दिल्लीतून बसले प्रधानमंत्र्यांना भेटण्यासाठी. हे त्यासाठीच. तुम्हाला वाटतंय काही सहकार्य मिळेल या प्रश्नावरती? जर त्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाविषयी आस्था आणि प्रेम असेल तर कर्तव्य भावनेनं आणि सद्भावनेनं ते या प्रश्नात लक्ष घालून प्रश्न मार्गी लावतील. सर, पडळकरांवर जो काय हल्ला झालेला आहे, अभी आपका क्या है? रावसाहेब, आणखी एक नाही, मला माहिती नाही, मी दिल्लीत आहे. मला रावसाहेब, आणखी एक विषय होता की 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले होते. त्यांनी काही महत्त्वाच्या भेटीगाठी केल्यात. त्यात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी 1 ते 1.5 तास चर्चा झाली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा फोनवर संभाषण झाल्याची माहिती तुमच्याकडे माहिती आहे. आणि मी असं म्हणतो, जर राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटून चर्चा केली तरी प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. राज्याचे विरोधी पक्षनेते जे भाजपचे नेते आहेत ते दिल्लीतून भाजप नेत्यांना भेटले तरी प्रश्न निर्माण केले जातात. म्हणजे कोणी कोणाला भेटूच नाही का? त्याच्यावरती काय मीडियाची बंधनं आहेत का? हा आता एक प्रश्न निर्माण होतोय आमच्यासमोर. नाही, महाराष्ट्रातली एकूण जी राजकीय परिस्थिती, असं म्हटलं जाते की भले तुम्ही किती दावे करत असलात, तुम्ही किती ठोकपणे सांगत असलात की सरकार स्थिर आहे, 5 वर्षाचा कार्यकाळ, ठोकपणेच सांगतोय मी परत. पण हे ठोक पडद्यामागे काय नाही, इथे पडदाच नाही आणि आड पडदाही नाही, बरं का? हे आमच्याकडे पर्दे में रहने दो, पर्दे के पीछे क्या है, उसके पीछे क्या है, हे नाही आहे. इथे कुठल्याही भिंती नाही आहेत आणि भिंतीच्या पलीकडे आणि 4 भिंती आड इथे काही घडत नाही. जे आहे ते आमने सामने घडत आहे. जर देवेंद्र फडणवीस हे अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत पण त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत पण त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. या 2 नेत्यांना जर महाराष्ट्रातून विरोधी पक्षनेते देवेंद्रजी भेटले, ते सुद्धा राज्याचे नेते आहेत भाजपचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला राजकारण काय दिसावं? काही असेल. उद्धव ठाकरे हे मोदींना भेटले प्रधानमंत्री म्हणून, त्यात तुम्हाला वाकड्या नजरेने पाहावं असं काय आहे? भेटू द्या ना. लोक एकमेकांशी संवाद हा व्हायलाच पाहिजे, हा होणं गरजेचंच आहे. जर हिंदुस्थानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यामध्ये संवाद होऊ शकतो, अमेरिकेचे राष्ट्रपती आणि आमच्या प्रधानमंत्र्यात संवाद होऊ शकतो, तर आमच्या देशातल्या देशामध्ये संवाद का होऊ नये? नाही राऊत साहेब, यासाठी विचारतोय कारण अनेकदा महाविकास आघाडी किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून असं म्हटलं जातं, तुम्ही म्हणतात की केंद्रीय तपास यंत्रणांचा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. यंत्रणा जाचकपणे सगळा तपास करतायत किंवा छळतात. करू द्या ना, त्यामुळे जेव्हा करू द्या की अजून कठोरपणे करू द्या. बंदुका घेऊन येऊ द्या, रणगाडे घेऊन येऊ द्या. मी आता असं म्हणतोय, रणगाडे लावून मिलिटरी आणू द्या सरकार पाडण्यासाठी. त्यांना असं वाटतंय ना की केंद्रीय ताकदीचा वापर करून राज्यांची सरकारं पाडता येईल आणि ईडी आणि CBIचा वापर करून पश्चिम बंगाललाही सत्ता आली नाही, महाराष्ट्रातसुद्धा 1.5 वर्षापूर्वी आणू शकले नाही. आताही प्रयत्न सुरू आहेत. ते जर थकले तर आर्मी लावा. जरंडेश्वरवर जी कारवाई झाली ती नेमकी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी झाली. हे बघा, या सगळ्या गोष्टी काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. वारंवार त्याच्यावरती कशा कर बघा, जनतेला सगळं माहिती आहे. आणि हे जे पाप आहे हे पाप काय फार काळ पचणार नाही कोणाला. सर, फडणवीस सरकारच्या काळामध्ये 5% मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं असा आदेश
निर्देश निघाला नाही, पण आता पुन्हा मागणी होते. हाजी अलीच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की आरक्षणाची गरज नाही. नेमकी शिवसेनेची काय भूमिका असणार, आरक्षण द्यायला पाहिजे की नाही? नाही नाही, मी पाहू, आम्ही महाराष्ट्रात गेल्यावरती मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन या विषयावर. परंतु भूमिका आहे की 5% आरक्षण बघा, काँग्रेसची पण प्रत्येक नसीम खान यांची भूमिका मागणी आहे. प्रत्येक भूमिका मीडियासमोरच सांगायला पाहिजे असं नसीम नाही. खान ते असू दे ना, नसीम आम्ही खान यांची पण मागणी आहे. ना असेल ना, बघू ना, गेल्यावर पाहू ना. महाविकास आघाडीमधला काँग्रेस. हां, बोला. मंगळवारी तुमची काही मुंबईत गुप्त बैठक झाली का त्याच्यामध्ये अरे हे मी आत्ता दिल्लीत गेल्यावरती ऐकलो. माझ्यासारखा माणूस कधी अशा गुप्त बैठकांच्या संदर्भात माझी भूमिका वेगळी आहे. गुप्त काही नसतं. हे आता लोक बातम्या पसरवतात तर बरं, गुप्त बैठक म्हणजे कशा करता? का केंद्राचे सरकार पाडण्यासाठी गुप्त बैठक झाली का? हां, का जो बायडनला खाली खेचायचं म्हणून गुप्त बैठक झाली? काय बोलतात लोक? मीटिंग आज झालीच नाही. हा, कसली मिटिंग? काय कोणाच्या मिटिंग आहे? मी ते उघडपणे फिरणारा माणूस आहे. कसल्या बैठक आहे? काय बोलतात लोक? चला, धन्यवाद. आप हिंदी की बात कर लो, चलो. एक प्रश्न मराठीतला होता. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष जो आहे तो गांधी परिवाराव्यतिरिक्त नाही, मी कसं काय बघणार? त्यांचा पक्ष आहे, ते पक्षाचे मालक. शरद पवार जे आहे ते युपीएचं जे आहे ते युपीएचं नाही पण तिसऱ्या आघाडीचं बघा, युपीए वेगळा आहे, काँग्रेस पक्षाचं अस्तित्व वेगळं आहे. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण नेमायचा हे त्या पक्षाची कार्यकारिणी ठरवेल. आणि मला असं वाटतं की इतका मोठा राष्ट्रीय पक्ष आहे, ज्याला 150 वर्षाची परंपरा आहे, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं योगदान फार मोलाचं आहे, 60 वर्ष त्यांनी या देशावर राज्य केलं आहे, अशा पक्षाला अध्यक्ष नसावा इतका काळ, हे माझ्यासारख्या माणसाला बरं वाटत नाही. नेतृत्व असावं. चला, आप बोलिए, क्या बात है? सबका होने दो. Sir, Nana Patole has targeted Shiv Sena. कौन? Sir, Nana Patole. कौन नाना पटोले जी? हमारे महाराष्ट्र के ना. जी जी. आपके पास बहुत पुरानी खबर है. नाना पटोले जी ने इस प्रकार के कोई बयान नहीं दिया है. Sir, ये सर फाइनेंशियल irregularity देखो, देखिए बात ऐसी है, ये जो सवाल है ये दिल्ली में पूछने की ज़रूरत नहीं है. पार्टी के उसने इनकार भी किया उसका. मैं आगे की खबर बताता हूँ. ऐसा कुछ हुआ ही नहीं है. इस प्रकार की नाना पटोले की बात मैंने टीवी पे सुनी है, न्यूज़ चैनल पे सुनी है. हाँ, और अगर पार्टी प्रेसिडेंट उसके ने कुछ किसी को बताया होगा तो ये न्यूज़ नहीं बनती. लेकिन सर उसमें तो नाना पटोले जी ने क्लियरली कहा है कि किस तरह से करप्शन हुआ है और नहीं उनका खुद उन्होंने दिया है लेटर. मैंने ये कहा ना कि उद्धव जी को वो लेटर लिखा है सर. हाँ, तो उद्धव जी को लिखा है और राज्य के मुख्यमंत्री है, तो मैं उसके ऊपर क्यों बात करूँ? मैं सरकार का हिस्सा नहीं हूँ. तो सरकार की तरफ से कोई बात करेगा, मुख्यमंत्री बात करेंगे या नाना पटोले खुद बात करेंगे, जिसके ऊपर आरोप हुए वो बात करेंगे. जिस बात के बारे में मुझे जानकारी नहीं है, मैं उसके बात नहीं करता हूँ. आप बताइए. जिस माइनिंग कॉर्पोरेशन को लेकर उन्होंने देखिए, वापस ये सवाल है, उसमें जिस बात की मुझे खबर ही नहीं है वो बात महाराष्ट्र तक सीमित है. एक खत लिखा है मुख्यमंत्री जी को, वो मीडिया में आया है, उसके ऊपर मैं कैसे बात कर सकता हूँ? मुझे खुद मालूम ही नहीं है क्या लिखा है. उस समय के एमएलए के पास ही था आशीष. मुझे मालूम ही नहीं है उस बारे में कुछ, तो मुझे जानकारी नहीं है, तो मैं बात नहीं करूँगा. सर, ईडी ने अटैच करें शुगर मिल्स को लेकर के. देखिए, ईडी तो कुछ भी अटैच कर सकते हैं. ईडी पूरे महाराष्ट्र को अटैच कर सकती है, सीबीआई पूरे महाराष्ट्र को सील लगा सकती है. अब किसी ने ठान लिया है कि ऐसे करने से उनकी सरकार बन जाएगी, तो मैं तो कहूँगा अगर उससे भी नहीं बनती है तो आर्मी को लेके आइए. तो आर्मी को बुलाइए महाराष्ट्र में, तोप खाने वगैरह लेके आइए, बंदूकें लेके आइए, रणगाड़े लेके आइए. और क्या मैं बोल सकता हूँ? सर, एक आखिरी सवाल है सर, ये वैक्सीन को लेकर क्या राहुल गांधी ने ट्वीट करा है और कहा है कि जुलाई आ गया लेकिन वैक्सीन नहीं है. देखिए, राहुल गांधी की बहुत सी बातें इस बारे में सच निकलती है. राहुल गांधी ने जो बात आज ट्विटर पर लिखे, मैंने भी पढ़ी है और मुझे भी लगा कि ये बहुत ही सच बात राहुल जी ने कही है. राज्य में आज भी वैक्सीन का जो शॉर्टेज है उस बारे में राहुल गांधी ने सवाल उठाया है और राहुल गांधी की बात सही है. चलो, धन्यवाद. तर मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आता केंद्रानंच मार्ग काढावा, केंद्रानं निर्णय घ्यावा असं म्हणत असताना विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही संजय राऊतांनी भाष्य केलं. अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहील, उमेदवार काँग्रेसचा असेल आणि सोनिया गांधी उमेदवार ठरवतील.
सोबतच राज्यातलं सरकार पाडायचं की नवं आणायचं हे ईडीच्या कारवाईनं ठरत नाही असंही त्यांनी नमूद केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.